तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. TCS एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचं क्वेश्चन पेपर आहे BMC निरीक्षकचा. यामध्येच वार्ड इन्स्पेक्टर, ऑक्ट्रा इन्स्पेक्टर, ज्युनियर इन्स्पेक्टरचा समावेश होतो. ही एक्झाम 10 डिसेंबर 2024ला झाली होती आणि शिफ्ट कोणती होती तर ती सेकंड शिफ्ट. या ठिकाणी आपण मॅथचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. मॅथचं एक्सप्लेनेशन बघा मित्रांनो, आगामी TCS पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचं हे एक्सप्लेनेशन ठरणार आहे. शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा. बघा मित्रांनो, BMC क्लर्कमध्ये काय विचारलं, रिझनिंग विचारलं होतं, पण यामध्ये काय झालेलं आहे, सर्वच्या सर्व मॅथ विचारलेलं आहे मित्रांनो. एक दोन क्वेश्चन सोडले तर बाकी क्वेश्चनची लेवल हार्ड होती. ओके, हार्ड होती मित्रांनो. आजपर्यंत ज्या काही महाराष्ट्रामध्ये एक्झाम TCSने घेतल्या मित्रांनो, त्यापैकी सर्वात हार्ड या निरीक्षकमध्ये विचारण्यात आलेलं होतं मॅथ. ओके, तर बघा मॅथच्या पहिल्या पार्टचा पहिला क्वेश्चन. जर ए आणि बी यांच्यामधील अंतर 1172 किलोमीटर असल्यास, बघा ए इथून आहे मित्रांनो आणि बी या ठिकाणी आहे, यांच्यामधील अंतर किती आहे, 1172 आहे. तर ए येथून सुमित 33 किलोमीटर पर आवर या वेगाने बी कडे जातो. ओके, ए येथून बी कडे किती 33 किलोमीटर पर आवर या वेगाने जातो आणि 142 किलोमीटर पर आवर या वेगाने ए कडे परततो. ओके, ए कडे इकडे परतत आहे मित्रांनो, कितीच्या स्पीडनं, 142 किलोमीटरच्या स्पीडनं. तर सुमितचा सरासरी वेग विचारला आहे मित्रांनो, ॲव्हरेज स्पीड या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे. बघा मित्रांनो, ही ॲव्हरेज स्पीड तुम्ही दोन पद्धतीने काढू शकता. एक तर या ठिकाणी बघा डिस्टन्स सेम आहे मित्रांनो, जायचा आणि यायचा डिस्टन्स सेम आहे, त्यामुळे आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार बघा 2 × x × y. ओके, ही स्पीड असते मित्रांनो, स्पीडचा गुणाकार असतं, म्हणजे स्पीडच्या गुणाकाराची दुप्पट असतं आणि खाली काय असतं, भागाकारामध्ये स्पीडची बेरीज असतं. ओके, हा फॉर्म्युला केव्हा यूज करू शकतो मित्रांनो, जेव्हा डिस्टन्स सेम असेल. ओके, आणि या ठिकाणी डिस्टन्स सेम आहे, जायचा आणि यायचा डिस्टन्स कसा आहे, सेम आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करू शकतो. ओके, दुसरा आपण मित्रांनो स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम आहे. ओके, यासुद्धा मेथडने तुम्ही हा जो मॅथ आहे, हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, हा सॉल्व्ह करू शकता. तर बघा या मेथडने जर सॉल्व्ह करायचं झालं तर काय होईल, 2 × 33 × 142 होईल. ओके, आणि खाली काय येईल मित्रांनो, 33 अधिक 142. ओके, हे सॉल्व्ह करून तुम्हाला काय मिळेल मित्रांनो, तिसरा ऑप्शन मिळेल आणि तिसरा ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, आणि या पद्धतीने जर सॉल्व्ह करायचं झालं मित्रांनो तर तुम्हाला डिस्टन्स पाहिजे. ओके, डिस्टन्स बघा मित्रांनो 1172 आहे, तर जायचा डिस्टन्स अधिक यायचा डिस्टन्स होईल मित्रांनो, म्हणजे 1172 गुणिले 2 जर केला तर किती येईल मित्रांनो, 2344 येईल. ओके, ह्या जायचा आणि यायचा डिस्टन्स या ठिकाणी ॲड केलेला आहे. आता टाईम किती असेल मित्रांनो, टाईम किती लागला असेल बघा, 1172 भागीला, ओके, जाताना कितीची स्पीड होती याची, 33ची होती. ओके, आणि याच प्रकारे आपण 1172 भागीला परत येताना कितीची होती मित्रांनो, 142 होती. ओके, या ठिकाणी 33चा, ओके, 33च्या स्पीडनं एवढा डिस्टन्स पार करायसाठी किती तास लागतील मित्रांनो, जवळपास 35.51 एवढे तास लागतील. ओके, आणि हा अंतर पार करण्यासाठी तुम्हाला किती लागतील, जवळपास 8.25 तास लागतील. ओके, म्हणजे यांची तुम्हाला काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. ओके, या टाईमची तुम्हाला काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे आणि या ॲडिशनने तुम्हाला याला भागायचं आहे. ओके, ते 43.76 येतं. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी जायचा आपण टाईम काढला आणि हा यायचा टाईम आहे. ओके, परत यायचा टाईम आहे मित्रांनो, या दोघांची ॲडिशन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टोटल टाईम मिळेल. ओके, आणि टोटल डिस्टन्ससोबत आपल्याला भाग द्यायचा आहे. ओके, तेव्हा तुम्हाला काय मिळेल मित्रांनो, हा आन्सर तिसरा ऑप्शन मिळेल, 53.55. तिसरा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका होम थिएटरची सूचीबद्ध किंमत 30,000 रुपये आहे. 15% आणि 30% अशा दोन सलग सवलतीनंतर किरकोळ विक्रेत्याला विक्री केली जाते. ओके, बघा मित्रांनो, हा एक होम थिएटर आहे आणि 30,000 रुपयाला काय केले जाते, किरकोळ विक्रेत्याला विक्री केली जाते. ओके, ते पण 15% आणि 30% अशा सलग सूटवर. किरकोळ विक्रेत्याला ग्राहकाला 50% सवलत देऊन, ओके, सवलत दिल्यानंतर त्याच्या विक्री किमतीवर 38% नफा मिळवायचा असेल तर त्याने कोणत्या किमतीला होम थिएटरची किंमत सूचीबद्ध करावी. बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिले कोण आहे, किरकोळ विक्रेता आहे. ओके, हा विक्रेता किती 30,000 रुपयाला घेतो, ते पण 15% आणि 30% अशा सूटवर. ओके, त्यानंतर त्याला काय करायचं, ग्राहकाला 50% सूट देऊन विकायचं आहे मित्रांनो, पण नफा पण काय पाहिजे, 38% नफा पण त्याला कमवायचा आहे. तर त्याला त्याची प्राईस किती ठेवावी लागेल असा हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर आधी मित्रांनो त्या किरकोळ विक्रेत्याला तो होम थिएटर किती रुपयात पडला असेल ते आपण काढू, म्हणजे त्याची खरेदी किंमत काढू मित्रांनो. ओके, खरेदी किंमत जर काढायची असेल, ओके, खरेदी किंमत जर काढायची असेल तर काय करावं लागेल मित्रांनो, ही जी सूट आहे, सूट काढावं लागेल आपल्याला. ओके, तर बघा 30,000 आहे,
30,000ची, यावर आधी 15% सूट. ओके, 15% सूट म्हणजे किती होईल मित्रांनो? बघा, एवढी रक्कम एक डिजिट जर सोडला मित्रांनो तर आपल्याला 10% भेटते. ओके, तर या 10% म्हणजे 3,000 आहे. तर 3,000चे अर्धे रक्कम म्हणजे किती होईल? 1,500 होईल. म्हणजे या ठिकाणी 4,500 ही काय होईल मित्रांनो? 15% होईल. ओके, ही सूट आहे मित्रांनो, त्यामुळे आपण या ठिकाणी वजा करणार. तर वजा केल्यानंतर 0,0,5 या ठिकाणी 5 राहील मित्रांनो, आणि उरलेल काय? 1 परत केल्यानंतर 2. ओके, म्हणजेच या ठिकाणी 15% सूट दिल्यानंतर, ओके, 15% सूट दिल्यानंतर किती होईल? 25,500 होईल. ओके, पण त्यानंतर पुन्हा 30%ची सूट आहे मित्रांनो. पुन्हा ही 30%ची सूट काय करावं लागेल? आपल्याला मायनस करावं लागेल. ओके, तेव्हाच आपल्याला काय मिळेल? खरेदी किंमत मिळेल ना. ओके, आता बघा मित्रांनो, आपल्याला 30% काढायची. ओके, एवढी रक्कम. ओके, एक डिजिट सोडल्यानंतरची रक्कम किती असते? 10% असते. ओके, तर याला आपल्याला 3 पट करायची आहे. ओके, 3 पट म्हणजे 30% होईल ना मित्रांनो. तर बघा, 25 3 75 होईल मित्रांनो, आणि हे 150 म्हणजे 76 50. ओके, ही 76 50 आपल्याला 30% होईल मित्रांनो. ही पण काय करावं लागेल? आपल्याला मायनस करावं लागेल. तर बघा, 0 0. ओके, या ठिकाणी किती उरतील मित्रांनो? सॉरी, या ठिकाणी 76 50 पाहिजे होतं. ओके, बघा, 1 मिनिट. बघा, 0. ओके, या ठिकाणी 10मधून 5 गेले, 5 उरले. ओके, बाकी 1. त्यानंतर 15मधून 7 गेले, उरले किती? 8. ओके, त्यानंतर 1 इथं. त्यानंतर 25मधून 8 गेले, उरले किती मित्रांनो? 17. ओके, या ठिकाणी तुम्हाला खरेदी किंमत किती मिळालेली आहे? 17,850 ही खरेदी किंमत मिळालेली आहे. म्हणजे हा जो किरकोळ विक्रेता आहे मित्रांनो, याला किती रुपयास पडली असेल? 17,850 रुपयाला तो होम थिएटर पडला असेल. ओके, तर या ठिकाणी आता त्याला काय करायचं आहे मित्रांनो? ग्राहकाला विकायचं आहे. ते पण 50% त्याला सूट द्यायची आहे, आणि 38% नफा पण या ठिकाणी मिळवायचा आहे. ओके, बघा मित्रांनो, जर एखादी 40 रुपयाची वस्तू आहे मित्रांनो, या 40 रुपयाच्या वस्तूवर तुम्हाला 20% नफा पाहिजे असेल. ओके, 20% नफा पाहिजे असेल तर ते तुम्हाला कितीला विकावं लागेल मित्रांनो? 48 रुपयाला म्हणजे विकावं लागेल, कारण 20% म्हणजेच 4 दुने 8 होईल मित्रांनो. हा 20% नफा या ठिकाणी मिळेल. ओके, 8 म्हणजेच काय होईल मित्रांनो? 20% नफा होईल. ओके, पण यालाच मी किंमत काय ठेवता मित्रांनो? 48 दुने 96, म्हणजे 96 जर किंमत ठेवली मित्रांनो. ओके, 96 जर त्या वस्तूची किंमत ठेवली, या 96वर 50% मी सूट दिला. ओके, 50% मी सूट दिली. ओके, तर या ठिकाणी ती वस्तू कितीला पडेल? 48ला पडेल मित्रांनो. ओके, पण त्या जो विक्रेता असेल, विक्रेत्याला कितीला पडली होती? 40 रुपयाला पडली होती ना, आणि त्याला 20% सूट पण म्हणजे 20% नफा पण या ठिकाणी मिळत आहे. म्हणजेच ओव्हरऑल काय होत आहे मित्रांनो? तुम्हाला ही जी किंमत असेल, ओके, प्रॉफिट म्हणजे हा प्रॉफिट 38% प्रॉफिट मिळाल्यानंतरची किंमत तुम्हाला काय करावं लागेल? डबल करावं लागेल. ओके, डबल या ठिकाणी करावं लागेल. सेम लॉजिक या ठिकाणी पण लावा मित्रांनो. ही खरेदी किंमत आहे. ओके, आणि खरेदी किंमतीवर तुम्हाला किती टक्के? 38% जो नफा आहे तो ॲड करायचा आहे मित्रांनो. ओके, या किमतीमध्ये 38% नफा ॲड करायचा आहे, आणि ॲड करून जी काही तुमच्याकडे किंमत येईल मित्रांनो, जी काही ती किंमत येईल त्या किमतीला काय करायचं आहे? दुप्पट करायचं आहे. तेव्हाच तुम्हाला काय मिळेल? ही रक्कम मिळेल. 49,266 तुम्हाला तुमचं काय असेल? आन्सर असेल मित्रांनो. डबल केल्यानंतर तुम्हाला 49,266 ही रक्कम मिळेल. तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, बघा मित्रांनो, या रकमेवर तुम्हाला किती पर्सेंट काढायचे आहे? 38% रक्कम काढायची आहे, आणि ती 38% रक्कम यामध्ये ॲड करायची आहे या रकमेमध्ये. ओके, या रकमेमध्ये ॲड करून त्याला काय करायचं आहे? डबल करायचं आहे. कारण डबल कशासाठी मित्रांनो? कारण 50% सूट आहे. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा, 2 डिजिट जर आपण सोडले तर आपल्याला 1% भेटतं. म्हणजेच 178.50 गुणिले किती करावं लागेल मित्रांनो? 38 करावं लागेल. तुम्हाला काय मिळेल? एक जी व्हॅल्यू मिळाली मित्रांनो, ती व्हॅल्यू काय करायची आहे? तुम्हाला यामध्ये ॲड करायची आहे आणि डबल करायची आहे. ओके, वेळेअभावी आणि जागेअभावी मी या ठिकाणी सॉल्व करणार नाही मित्रांनो. तुम्ही सॉल्व करा आणि कमेंटमध्ये सांगा की हे आन्सर बरोबर आलं आहे. ओके, दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. त्यानंतर बघा, 8 संख्यांची सरासरी किती आहे? 19 आहे. यापैकी 5 संख्यांची सरासरी 14 आहे. तर उर्वरित 3 संख्यांची सरासरी किती असेल या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा मित्रांनो, जर तुमच्याकडे 8 संख्या आहेत आणि त्या सर्वांचा ॲव्हरेज किती आहे? 19 आहे. ओके, 19 आहे. बघा, 19 आहेत. या 8 संख्या आहेत मित्रांनो. जर यापैकी 5 संख्यांची सरासरी 14 असेल. ओके, या जर 5 संख्या पकडल्या मित्रांनो, या संख्या किती आहेत? 14 14 14 आहेत मित्रांनो. ओके, 14 14 14 आहेत. त्या 19 19 19 नसून काय आहेत मित्रांनो? 14 14 14 आहेत. ओके, तर आपल्याला किती मायनस करावं लागेल मित्रांनो? यामधून 5 मायनस करावं लागेल ना, प्रत्येक ह्याच्यातून 5 5 मायनस करावं लागेल मित्रांनो. म्हणजे ओव्हरऑल 25 आपल्याला काय मिळेल? 25 संख्या मिळतील, ज्या या सर्व 19 मधून काढाव्या लागतील. ओके, कारण तो ॲव्हरेज किती आहे? 5 संख्येच्या 14 14 14 आहे. ओके, तर आपण 5 5 जर काढलं, ओके, तर आपल्याला 25 भेटतात मित्रांनो. ओके, तर ह्या 25 संख्या आपल्याला कशामध्ये ॲव्हरेजली डिवाईड करावं लागतील? या 3 संख्यामध्ये ॲव्हरेजली डिवाईड करावं लागेल मित्रांनो. तेव्हा ज्या उर्वरित 3 संख्यांची आपल्याला सरासरी मिळेल. ओके, तर बघा, 25 भागिले
3 करू आपण, कारण ते 3 मध्ये आपल्याला डिवाइड करायचे आहे. तर बघा 3 8 24 होतात मित्रांनो, उरला किती 1 उरला. ओके, तर या ठिकाणी 10 घेतलं मी तर 3 तिरी 9 होतील, पुन्हा 1 उरेल 3 तिरी 9 म्हणजे 8.33. आपल्याला काय करावं लागेल यांच्यामध्ये 8 याच्यात 8.33. ओके, या संख्येत 8.33 आपल्याला ॲड करावं लागेल मित्रांनो, म्हणजे यामध्ये पण 8.33 ॲड करावं लागेल. म्हणजे त्यांची सरासरी किती निघेल मित्रांनो, 19 प्लस 8.33 म्हणजे 27.33 यांची काय निघेल, ॲव्हरेज निघेल मित्रांनो, सरासरी निघेल. ओके, तुमचं तिसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मॅथच्या दुसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन, सर्वात सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. एक उबेर ऑटो 49 तासात 490 किलोमीटर अंतर पार करते, तर तिचा वेग आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. ओके, स्पीड बरोबर काय असतं मित्रांनो, टोटल डिस्टन्स अपॉन टाईम असतं. ओके, तर या ठिकाणी डिस्टन्स किती आहे, टोटल 490 आहे. ओके, 490 किलोमीटर आहे मित्रांनो, आणि 49 तास आहे, म्हणजे टाईम किती आहे मित्रांनो, 49 आहे. तर तुमची स्पीड किती निघेल, या ठिकाणी 10 निघेल मित्रांनो, 10 किलोमीटर पर आवर असेल. ओके, तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, पाईप ए हा 24 मिनिटात एक टाकी भरू शकतो, तर पाईप बी हा पूर्णपणे भरलेली टाकी 25 मिनिटांमध्ये रिकामी करू शकतो. सुरुवातीला पाईप ए चालू केला जातो आणि 8 मिनिटांनंतर पाईप बी देखील चालू केला जातो, तर उर्वरित टाकी किती वेळात म्हणजे किती मिनिटांमध्ये पूर्ण भरली जाईल, असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. बघा मित्रांनो, ए हा पाईप आहे आणि ए हा पाईप 24 मिनिटांमध्ये एक टाकी भरू शकतो आहे, आणि बी हा 25 मिनिटांमध्ये ती टाकी काय करू शकतो, खाली करू शकतो. ओके, बघा मित्रांनो, ए हा सुरू केलेला आहे आणि ए हा किती मिनिटं चाललेला आहे मित्रांनो, 8 मिनिटं चाललेला आहे. ओके, या ठिकाणी 8 मिनिटं ए चाललेला आहे मित्रांनो, आणि त्याला कोण जॉईन झालेला आहे, ए प्लस बी. ओके, बी जॉईन झालेला आहे मित्रांनो एला. ओके, म्हणजे या ठिकाणी जे दोघे काम करतील मित्रांनो, हे दोघेही काय करतील, सोबत काम करतील. ओके, तर बघा या एने किती काम केलं आहे मित्रांनो, 8 दिवसाचं काम केलेलं आहे. ओके, 8 दिवसाचा म्हणजे तो 24 दिवस. ओके, 24 दिवसात पूर्ण टाकी भरू शकतो मित्रांनो. ओके, एक मिनिट, 24 दिवस जर ए पूर्ण टाकी भरत असेल आणि 8 दिवसात तो जर काही टाकी पूर्ण म्हणजे 8 दिवसात काही टाकी भरत असेल मित्रांनो, तर 8/24 टाकी काय होईल, भरलेली असेल. ओके, म्हणजेच किती टाकी भरली असेल मित्रांनो, बघा 8 1 8 8 3 24. ओके, म्हणजे 1/3 टाकी याने काय केलेली आहे, भरून टाकलेली आहे. आता उरली किती मित्रांनो, 2/3 टाकी उरलेली आहे. ओके, ही 2/3 टाकी ही दोघालाही भरायची आहे. ओके, या ठिकाणी बी जॉईन झालेला आहे मित्रांनो 8 मिनिटांनंतर. ओके, 8 मिनिटांनंतर बी याला जॉईन झालेला आहे, तर ही 2/3 टाकी कोणाला भरायचं आहे, दोघालाही भरायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ए हा 24 मिनिटांमध्ये भरतोय आणि बी हा काय करतोय, 25 मिनिटांमध्ये खाली करतोय. ओके, तर यांची इफिशियन्सी काय होईल मित्रांनो, इफिशियन्सी इनवर्स असेल. ओके, म्हणजेच काय होईल, या ठिकाणी बघा एची इफिशियन्सी 25 असेल मित्रांनो, आणि बीची इफिशियन्सी किती असेल, 24 असेल. ओके, ही एका मिनिटाची इफिशियन्सी असेल मित्रांनो, एका मिनिटाची, लक्षात ठेवा. ओके, आता बघा, जर एका मिनिटामध्ये 25 लिटर पाणी भरत असेल कोण, ए. ओके, एका मिनिटात 25 लिटर जर पाणी भरत असेल, तर 8 मिनिटामध्ये किती लिटर पाणी भरेल मित्रांनो, 25 गुणिले 8 होईल. ओके, 25 गुणिले 8 केले तर आपल्याला किती लिटर पाणी मिळेल, 200 लिटर पाणी मिळेल. ओके, बघा मित्रांनो, ही जी आहे 25 ही एका मिनिटाची इफिशियन्सी आहे, आणि याची एका मिनिटाची इफिशियन्सी काय असेल, 24 लिटर पाणी खाली करण्याची असेल, आणि याची 24 लिटर पाणी भरण्याची असेल. ओके, तर 200, बघा 25 लिटर पाणी एका मिनिटात भरत असेल, तर 8 मिनिटात त्याने किती लिटर पाणी भरलं असेल, 200 लिटर पाणी भरलं असेल. ओके, आता उरलं किती असेल मित्रांनो, बघा 1/3 म्हणजे 200 असेल. ओके, बघा हा 200 म्हणजे काय आहे, 1 आहे मित्रांनो, 200 म्हणजे 1 आहे, तर 3 म्हणजे किती होईल मित्रांनो, 600 होईल ना. म्हणजे टोटल किती लिटरची टाकी असेल मित्रांनो, टोटल 600 लिटरची टाकी असेल. ओके, आता बघा मित्रांनो, या ठिकाणी 200 लिटर ऑलरेडी भरलेला आहे, उरलं किती, 400 लिटर पाणी उरलेलं आहे. 400 लिटर पाणी या दोघांनाही भरायचं आहे. तर बघा, हा जर 25 लिटर पाणी भरत असेल आणि त्यानंतर 24 लिटर खाली करत असेल, तर तुमची एका मिनिटात किती लिटर पाणी भरून होईल मित्रांनो, एका मिनिटात 1 लिटर पाणी भरून होईल. ओके, बघा 25 लिटर हा भरतो आणि पुन्हा 24 लिटर हा खाली करतोय, म्हणजे एका मिनिटात 1 लिटर पाणी भरल्या जाईल मित्रांनो. तर असे 400 लिटर पाणी भरायला किती मिनिटं लागतील मित्रांनो, ऑब्वियस 400 मिनिटं लागतील. ओके, 400 मिनिट लागतील मित्रांनो. हे 400 मिनिट म्हणजेच काय असेल, तुमचा आन्सर असेल पूर्ण टाकी भरण्यासाठी. ओके, किती वेळात बाकीची टाकी पूर्ण भरली जाईल, बघा उर्वरित टाकी किती वेळात भरली जाईल मित्रांनो, तर ती 400 मिनिटात पूर्ण भरली जाईल. तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, जर 6% दराने एका वर्षासाठी
बघा किती आहे ते 6,60,000 एवढी रक्कम 6 माही चक्रवाढ दराने गुंतवली असेल तर चक्रवाढ व्याज आपल्याला या ठिकाणी शोधायचं. ओके, चक्रवाढ व्याज आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो. किती टक्केनी? 6%नी. ओके, 6,60,000 एवढी रक्कम गुंतवलेली आहे. ओके, आणि तो पण काय आहे मित्रांनो, टाईम किती आहे? 6 माही चक्रवाढ आहे. ओके, 1 वर्षासाठी. बघा मित्रांनो, जर या ठिकाणी 6% दर आहे. ओके, आणि 6 माही असल्यामुळे आपण हा दर काय करणार? अर्धा करणार मित्रांनो, कारण 12 महिन्याचे 2 पार्ट पडलेले आहेत, त्यामुळे 6 महिन्याचे पण आपण 2 पार्ट करणार. ओके, तर बघा मित्रांनो, 6,60,000 आहेत. 60,000. ओके, तर आपल्याला आधी किती काढायचं आहे मित्रांनो? 6 महिन्यापर्यंत 3% दर लागेल. ओके, कारण आपल्याला 6 माही असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? हा रेट पण हाफ करायचा आहे. ओके, तर बघा या ठिकाणी जर इतकी जर संख्या पकडली मित्रांनो, ओके, 2 डिजिट सोडून जर संख्या पकडली तर मला 1% मिळते. ओके, तर 3% करायसाठी काय करावं लागेल? गुणावं लागेल ना. ओके, मी 3ने गुंतव या ठिकाणी. ओके, मला काय मिळेल? 3% या ठिकाणी रक्कम मिळेल. 0 0 6 3 18 होईल. ओके, 6 3 18, कॅरी 1, 6 3 18 आणि 1 19. ओके, म्हणजे ही 3% रक्कम मिळालेली आहे मित्रांनो. आता बघा, पहिल्या 6 माही 19,800, पहिल्या 6 माहीच्या 19,800 एवढी रक्कम होईल. दुसऱ्या 600 म्हणजे दुसऱ्या 6 माही वेळेसाठी पण 19,800 रक्कम होईल मित्रांनो. पण या व्याजावर व्याज पण लागला जाईल. ओके, म्हणजे या व्याजावर व्याज किती असेल मित्रांनो? आपल्याला 3% पाहिजे आहे, म्हणजे 198. ओके, हा 1% होईल मित्रांनो. याचा इंटू 3 किती मिळेल मित्रांनो? 3 8 24 होईल. ओके, त्यानंतर 2 कॅरी, 3 9 27, 28 29. ओके, 29 आणि या ठिकाणी 2 कॅरी म्हणजे 3 1 3 आणि 2 5 होईल. ओके, म्हणजे 594 काय असेल मित्रांनो? या व्याजावरचा व्याज असेल. ओके, कारण या ठिकाणी चक्रवाढ व्याज आहे. ओके, 5 9 4. ओके, तर बघा मित्रांनो, हा संपूर्ण तुम्हाला काय मिळालेला आहे? 6 माहीचा व्याज मिळालेला आहे. ओके, म्हणजे एका वर्षाचा 6 माही चक्रवाढ आहे मित्रांनो, 6 महिन्याचा. ओके, 6 महिन्यानंतर एवढी ती रक्कम वाढेल मित्रांनो. 6 महिन्यानंतर हा 6 महिन्याचा आहे आणि दुसऱ्या 6 महिन्याचा हा वाला आहे. ओके, या ठिकाणी दुसऱ्या 6 माहीमध्ये काय होईल मित्रांनो? या व्याजावर पण व्याज लागेल, त्यामुळे या ठिकाणी व्याजावरचा व्याज किती असेल? 594 असेल. ओके, तर आता बघा 4. ओके, यांचे ॲडिशन करतो मित्रांनो. 4, त्यानंतर 9 0 0 म्हणजे 9. ओके, त्यानंतर 8 2 16 होतात आणि 5 21, 21चे 1 हातचे 2, 9 2 18, 19 20, 0 आणि या ठिकाणी 2 येतील मित्रांनो. उरलं काय? 1 1 2 आणि हे 2 4. ओके, म्हणजेच तुमचं चक्रवाढ व्याज किती असेल मित्रांनो? 40,194. ओके, 40,194 दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, वार्षिक चक्रवाढ व्याजासह कोणत्या वार्षिक टक्केवारीच्या दराने ठराविक रक्कम 2 वर्षामध्ये 73 पटीने वाढेल असं विचारलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी ही रक्कम काय झालेली आहे? 2 वर्षामध्ये 73 पटीने वाढलेली आहे. तर त्या ठिकाणी वार्षिक टक्केवारीचा दर विचारलेला आहे मित्रांनो. दर काय असेल? बघा, ही पट काढण्याचा फॉर्म्युला असतो मित्रांनो एक. तो काय असतो बघा, या ठिकाणी तुमची पट 73. ओके, आणि याचा फॉर्म्युला काय असेल? 1 मिनिट, मी या ठिकाणी 73 नाही लिहिणार, तर या ठिकाणी पट लिहितो मित्रांनो. ही पट काढायचा फॉर्म्युला बघा काय असेल? हे या ठिकाणी 1 + r. ओके, चा स्क्वेअर. ओके, बघा मित्रांनो, 1 + r चा स्क्वेअर असेल, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल मित्रांनो? या ठिकाणी पट मिळेल. जर आपल्याकडे पट ऑलरेडी दिली आहे मित्रांनो, पट किती आहे? 73 ही पट आहे. ओके, त्यानंतर काय होईल? 1 + r होईल. ओके, या ठिकाणी या स्क्वेअरला जर मला काढायचं असेल मित्रांनो, तर हा काय होईल? वर्गमुळात जाईल आणि या ठिकाणी स्क्वेअर निघून जाईल. ओके, तर बघा आता काय उरलं मित्रांनो? हा वर्गमूळ जर पूर्णपणे सॉल्व्ह केला मित्रांनो भागाकार पद्धतीने, तर तुम्हाला जवळपास 8.544 ही व्हॅल्यू मिळतं मित्रांनो. याला जर तुम्ही पूर्णपणे सॉल्व्ह केले तर. ओके, आणि त्यानंतर काय होईल? एक हा एक काय होईल मित्रांनो? या बाजूला जाईल, म्हणजेच काय होईल? ही मायनस होईल ना एक, म्हणजेच 7.544 = r मिळेल. ओके, आणि हा आर काय आहे मित्रांनो? रेट आहे तुमचा, वार्षिक टक्केवारी आहे मित्रांनो. याला तुम्हाला काय करायचं आहे? वार्षिक टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं आहे. तर काय होईल? याला जर तुम्ही टक्केवारीत रूपांतर केले, या व्हॅल्यूला जर टक्केवारीत रूपांतर केले मित्रांनो, तर काय होईल? 754.4 होईल. ओके, तुमचा हा आन्सर काय असेल? करेक्ट असेल. तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा तिसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन बघा. ए गटात 87 सदस्य आहेत, त्यानंतर बी गटात 65 सदस्य आहेत, त्यानंतर सी गटात 61 सदस्य आहेत. या गटातील सर्व सदस्य एका रेस्टॉरंटमध्ये जातात. गट ए बी सी च्या प्रत्येक सदस्याने खर्च केलेली रक्कम सरासरी
34, 394 आणि 361 आहे. तर प्रति सदस्य खर्च केलेली एकूण सरासरी रक्कम आपल्याला काढायची आहे. ओके, सरासरी रक्कम काढायची आहे मित्रांनो. टोटल म्हणजे एका सदस्यावर येणारी सरासरी रक्कम आपल्याला काढायची आहे. आणि असे सदस्य किती आहेत मित्रांनो? बघा, 87 आहेत, 65 आहे आणि 61 आहेत. म्हणजे टोटल किती येईल? 213 येईल मित्रांनो. ओके, 213 टोटल सदस्य आहे. या 213 पैकी प्रत्येकावर येणारा खर्च किती हे या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. बघा, ए मध्ये किती आहेत मित्रांनो सदस्य? 87 आहेत. ओके, त्यानंतर बी मध्ये किती आहेत? बी मध्ये किती आहेत मित्रांनो? 65 सदस्य आहेत. त्यानंतर सी मध्ये किती आहेत? 61 सदस्य आहेत. ओके, सी मध्ये 61 सदस्य आहेत. तर ए मध्ये ए गटाने खर्च केलेली रक्कम किती आहे मित्रांनो? 434 आहे. ओके, ए गटाने म्हणजे प्रत्येक सदस्यांनी केलेली किती आहे मित्रांनो? 434 प्रत्येक व्यक्ती भरेल. ओके, या एक म्हणजे 87 मधील प्रत्येक व्यक्ती किती भरणार मित्रांनो? 434 भरेल. त्यानंतर हे जे 65 व्यक्ती आहेत बी मधील, हे प्रत्येकी किती भरतील मित्रांनो? 394 भरतील. ओके, 394. त्यानंतर या सी गटामधील जे व्यक्ती आहेत ते सरासरी किती रक्कम भरत आहेत? 361. ओके, 361. तर बघा मित्रांनो, हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि जी रक्कम येईल मित्रांनो त्या सर्वांची बेरीज करायची आहे. ओके, आणि त्या सर्वांच्या बेरजेला एकूण सदस्यांनी काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. ओके, एकूण सदस्य किती आहेत मित्रांनो? 87, 65, 61 म्हणजेच 213 एकूण सदस्य आहेत. या 213नी ही जी आहे या बेरजेला तुम्हाला काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. ओके, तेव्हाच तुम्हाला कोणता ऑप्शन मिळेल मित्रांनो? पहिला ऑप्शन 388. बघा मित्रांनो, जर लास्ट डिजिट जर पकडलं मी तर काय होईल? 7, 4, 28 होईल. ओके, 8 हा लास्ट डिजिट येईल मित्रांनो. त्यानंतर 5, 4, 20 होईल. ओके, 20 म्हणजे 0 लास्ट डिजिट येईल या ठिकाणी आणि 6, 1, 6. ओके, लास्ट डिजिट किती येईल मित्रांनो? बघा, 8 आणि 6 14 येईल. ओके, 4 आणि भागिले 3 होईल मित्रांनो. हे लास्ट डिजिटने जर सॉल्व केलं तर 3च्या पाड्यामध्ये शेवटी 4 येणारा कितीने गुणावं लागेल मित्रांनो? 8ने गुणावं लागेल. ओके, 8ने म्हणजे 3, 8, 24 होतात मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी 8 वेळा भाग जाईल. तर 8 वेळा भाग या ठिकाणी बघा मित्रांनो, शेवटचा डिजिट 8 आहे. या ठिकाणी तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. पण तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो? हे कॅल्क्युलेशन सॉल्व करायचं आहे. सॉल्व करून यांची बेरीज करायची आहे. ओके, आणि बेरीज केल्यानंतर 213ने भाग द्यायचा आहे मित्रांनो. भाग देऊन कमेंटमध्ये सांगा की नेमकं हेच आन्सर येत आहे. ओके, त्यानंतर बघा, 3 व्यक्तींचे सरासरी वय 40 आहे. ओके, 40, 40, 40 असेल मित्रांनो. तर बघा, 40 + 40 + 40 असेल. ओके, म्हणजे टोटल वय किती असेल मित्रांनो यांची? 120 असेल. ओके, आता 120 आहे तर 2, 4, 9च्या प्रमाणात त्यांचे वय आहे. तर सर्वात तरुण व्यक्तींचे वय आपल्याला काढायचे आहे. ओके, तर बघा 2, 4, 9 म्हणजे हे किती होतात मित्रांनो? 15 होतात. ओके, तर आपल्याला 15 पैकी किती काढायचं आहे? सर्वात तरुण म्हणजे काय होईल मित्रांनो? सर्वात लहान होईल 2 आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके, 15, 8, 120 होतात मित्रांनो. 8, 2, 16 म्हणजे या ठिकाणी 16 हे काय असेल मित्रांनो? सर्वात तरुण व्यक्तीचे वय असेल. तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. त्यानंतर बघा, 0.4363चा समतुल्य अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. बघा मित्रांनो, हे जर आपण सॉल्व केलं तर काय मिळेल आपल्याला? 0.42 मिळेल. ओके, हे याच्या समतुल्य असेल का मित्रांनो? 0.43 पाहिजे आपल्याला. ओके, तर हे या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर जर बघितलं आपण 42/99 आहे मित्रांनो. 42/99 आहे. हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला किती मिळेल? 42 समथिंग मिळेल. ओके, 1 मिनिट. 0.42 आणि या ठिकाणी 5च्या जवळपास मिळेल मित्रांनो. 50च्या जवळपास. हा ऑप्शन येईल का मित्रांनो? हा ऑप्शन येणार नाही. त्यानंतर बघा, हा जर बघितला आपण तर या ठिकाणी 2.36च्याही वर जाईल मित्रांनो. ओके, 36च्याही वर जाईल म्हणजे 2.36च्याही वर जाईल मित्रांनो. त्यामुळे हा पण ऑप्शन असणार नाही. तर कोणता ऑप्शन असेल मित्रांनो? दुसरा ऑप्शन. ओके, दुसरा ऑप्शन तुमचं या ठिकाणी करेक्ट असेल. त्यानंतर बघा, प्रति kg 23 किमतीची साखर प्रति kg 67 रुपये साखरेमध्ये किती प्रमाणात मिसळावी जेणेकरून मिश्रण प्रति kg 33.6 या दराने विकल्यास 12% नफा होईल? बघा मित्रांनो, 33.6 या दराने विकायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यातही काय होईल? तुम्हाला 12% नफा होईल. ओके, म्हणजे या दराने तुम्ही जर विकले मित्रांनो तर त्यावेळेस तुम्हाला किती होते? 12% नफा होते. तर ते मिश्रण आपल्याला कोणत्या रेशोमध्ये मिक्स करावं लागेल असं या ठिकाणी म्हणायचं. ओके, एक तर आहे तुमच्याकडे 23 रुपये किमतीची साखर आणि दुसरी आहे 67 रुपये किमतीची साखर. यांना कितीच्या रेशोमध्ये मिळवावं लागेल? ओके, कितीच्या रेशोमध्ये तुम्हाला मिळवावं लागेल जेणेकरून 33.6 रुपयाला जर विकले तर काय होईल? 12% नफा होईल. तर बघा मित्रांनो, हा झाला या 33ला विकल्यावर 12% नफा. ओके, तर याची मूळ किंमत जर आपल्याला काढायची असेल मित्रांनो तर काय करावं लागेल? बघा, 33.6 हे किती आहे?
112 आहे, तर 100 म्हणजे किती? ओके, तर आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 33.6 गुणिले 100 ओके भागिले 112. 112 336 होतील मित्रांनो, या ठिकाणी 3 येईल, पण हा पॉईंट 10 काटेल मित्रांनो, 30 या ठिकाणी येईल. ओके, म्हणजे त्याची मूळ किंमत किती असेल? 30 असेल. ओके, तर आपण आता जर मिक्सचर आणि एलिगेशनने जर काढलं मित्रांनो, 23 kg किमतीची साखर आणि 67 kg किमतीची साखर आहे. ओके, जर ॲव्हरेज प्राईस जर आपली 30 असेल मित्रांनो, ओके 30 kg असेल, ॲव्हरेज प्राईस 30 रुपये kg असेल मित्रांनो, तर काय होईल? ॲव्हरेज म्हणजे एलिगेशन, मिक्सचर आणि एलिगेशन या पद्धतीने जर काढलं तर रेशो किती मिळेल मित्रांनो? बघा या ठिकाणी कितीचा फरक आहे? 23 आणि 30मध्ये 7चा फरक आहे. ओके, आणि 30 आणि 67मध्ये कितीचा फरक आहे? 37चा फरक आहे. ओके, म्हणजे 37/7 हा काय असेल? 37/7 या रेशोमध्ये काय करावं लागेल? ती साखर मिक्स करावं लागेल मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला काय होईल? 12% प्रॉफिट होईल. ओके, या 33.6 रुपये या दराने विकल्यास. तर बघा दुसरा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, या चौथ्या पार्टचा पहिला क्वेश्चन बघा, अवयव आपल्याला शोधायचा आहे. बघा मित्रांनो, जर याकडे जर आपण लक्ष दिलं तर काय दिसतंय तुम्हाला? a² दिसतं. ओके, त्यानंतर या ठिकाणी b² दिसतं आणि या ठिकाणी काय दिसतं आपल्याला? 2ab सारखं दिसतंय मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन सारखं काहीतरी दिसतंय. ओके, जर बघितलं मित्रांनो, a प्लस बीचा स्क्वेअर, ओके a प्लस b² म्हणजे किती काय निघतंय मित्रांनो? a² प्लस 2ab प्लस b² निघतं. ओके, आणि हेच तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ना मित्रांनो. तर या भागाचे अवयव काय आहेत मित्रांनो? हे वाले अवयव आहेत. ओके, तर बघा a² आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी b² आहे मित्रांनो. तर बघा 36 आलेला आहे या ठिकाणी. ओके, 36 हा कितीचा स्क्वेअर असेल मित्रांनो? 6चा स्क्वेअर असेल. आणि 121 कितीचा स्क्वेअर असेल मित्रांनो? 11चा स्क्वेअर असेल. ओके, आणि यांचं जर गुणाकार केला मित्रांनो, 11 6 66 होतात. ओके, आणि 2 जर गेलं तर आपल्याला किती मिळतं? 132 मिळतं. ओके, हे 132 पण या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजेच या इक्वेशनचे दोन अवयव कोणते असतील मित्रांनो? 6 आणि 11. ओके, आणि या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला? बेरीज पण पाहिजे. तर बघा 6 आणि 11 कुठं दिसत आहे मित्रांनो? बघा या पहिल्याच ऑप्शनमध्ये 6 आणि 11 दिसत आहे आणि इथं दिसत आहे मित्रांनो. ओके, या ठिकाणी मायनस असल्यामुळे हा येणार नाही, तर कोणता येईल? पॉझिटिव्हवाला येईल. पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि तुम्हाला एची रक्कम काढायची, म्हणजे एची व्हॅल्यू या ठिकाणी काढायचं आहे. हे 3 समीकरणं दिले आहेत आणि 3 समीकरणं काय आहेत? बिलकुल सेम आहेत मित्रांनो, तिन्ही काय आहेत? सेम आहेत. ओके, आणि या ठिकाणी एची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, एचं मूल्य शोधायचं आहे. बघा मित्रांनो, जर ए बरोबर बी बरोबर सी जर म्हटलं, ओके, तर या ठिकाणी ए हा बीच्या बरोबर असेल आणि बी हा सीच्या बरोबर असेल मित्रांनो. आणि या ठिकाणी जर मी एक्स ठेवलं बरोबर एक्स ठेवलं मित्रांनो बरोबर एक्स. ओके, या सर्वांची व्हॅल्यू किती असेल मित्रांनो? बघा ए असेल. ओके, म्हणजेच ए बरोबर बी बरोबर सी बरोबर ए असेल मित्रांनो. तर यांची पण काय असेल? ही एक्स हा या एक्सशी बरोबर असेल मित्रांनो आणि हा एक्स पण या एक्सशी बरोबर असेल. ओके, यांच्यावर काही प्रभाव पडत नाही मित्रांनो, म्हणजेच काय असेल? एक्स असेल. सेम हा एक्झाम्पल आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा 2x आहे, त्यानंतर 2y आहे आणि या ठिकाणी 2z पण आलेला आहे. म्हणजेच मी या ठिकाणी काय करतो आहे? x, y आणि zच्या ठिकाणी मी फक्त x ठेवतो आहे. ओके, म्हणजेच बघा वर x राहील, त्यानंतर खाली किती राहील मित्रांनो? 2x प्लस एक्सच्या ठिकाणी पण मी y घेतो आणि झेडच्या ठिकाणी पण मी y घेतो आहे. सॉरी, या वायच्या ठिकाणी पण x घेतो आणि झेडच्या ठिकाणी पण x घेतो आहे. ओके, x प्लस x. ओके, आपल्याला हाच भेटत आहे ना मित्रांनो. आता बघा याला सॉल्व करा. वर x राहील अंशामध्ये आणि छेदामध्ये काय राहील मित्रांनो? हे 2x 3x आणि 4x. ओके, 4x छेदामध्ये, म्हणजेच काय होईल मित्रांनो? x कटेल, तुमचं काय उरेल? 1/4 उरेल ना. म्हणजे 1/4 हे काय आलं मित्रांनो? याचं मूल्य असेल, याची व्हॅल्यू असेल. ओके, ए म्हणजेच काय असेल मित्रांनो? 1/4 असेल. तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, आताच आपण यासारखं एक एक्झाम्पल बघितलं मित्रांनो, एक उदाहरण बघितलं. सेम तसंच आहे. या ठिकाणी बघा 225 हे कशाचं स्क्वेअर आहे मित्रांनो? 15चं स्क्वेअर आहे. ओके, त्यानंतर 361 कशाचं स्क्वेअर आहे? 19चं स्क्वेअर आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी दोन्ही प्लस असल्यामुळे आपल्याला काय घ्यायचं आहे? प्लस घ्यायचं आहे. ओके, तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, या प्रमाण समीकरणामधील एक्सचे या ठिकाणी मूल्य काढायचे आहे मित्रांनो. हे चतुर्थ प्रमाणपद सारखंच आहे. या एक्सचे आपल्याला मूल्य काढायचे आहे. बघा मित्रांनो, जेव्हा कधी 30 9 90 त्यानंतर या ठिकाणी किती आहे? 25 आहे मित्रांनो आणि एक्स आहे. ओके, तर बघा यांचा 90चा याच्यासोबत रिलेशन असेल मित्रांनो आणि 30चा कशासोबत? या एक्स सोबत रिलेशन असेल. म्हणजेच या दोघांचा गुणाकार. ओके,
90 गुणिले 25चा गुणाकार काय असेल मित्रांनो, या गुणाकाराच्या बरोबरीने असेल. ओके, म्हणजेच काय होईल बघा, 90 गुणिले 25 ओके इज इक्वल टू 30 गुणिले किती होईल मित्रांनो, x होईल. ओके, आता बघा या ठिकाणी 30 3 किती होतात मित्रांनो, 90 होतात. ओके, आणि 30 25 म्हणजेच किती होईल मित्रांनो, 75. x इज इक्वल टू काय निघेल तुमचा 75 आन्सर निघेल मित्रांनो. पहिला ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो BMC निरीक्षकमध्ये 15 क्वेश्चन या ठिकाणी TCSने विचारले होते मित्रांनो. 15 पैकी जर बघितलं तर बरेचसे क्वेश्चन या ठिकाणी हार्ड लेवलचे आलेले होते. आगामी एक्झाममध्ये सुद्धा हा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळू शकतो मित्रांनो. त्यामुळे रिजनिंगसोबत मॅथची पण स्टडी सुरू ठेवा, जेणेकरून तुम्हाला समोर प्रॉब्लेम जाणार नाही. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ किंवा एक्सप्लेनेशन जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करून सपोर्ट पण करत चला. धन्यवाद.